ठाकरे सेनेचे आमदार आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर लवकरच मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे। साम टीव्हीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य ठाकरे यांच्याकडे ठाकरे सेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार आहे। आदित्य ठाकरेंना पक्षाकडून 19 जून रोजी पक्षाच्या वर्धापन दिनी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे। 2003 साली ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्षात कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती, अगदी तशाच प्रकारे आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष करून पक्षाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल असं समजतंय। तर यासाठी शिवसेना पक्षाकडून कार्यकारिणी बैठक बोलावून तसा रीतसर प्रस्ताव मांडून तो मंजूर केला जाऊ शकतो। जे निर्णय असतात ते पक्षामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जातात आणि जर श्री आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं असेल आपल्या माध्यमातून तर नक्कीच त्याचं स्वागत केलं पाहिजे। आणि नक्कीच आता तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की पुढलं राजकारण हे तरुणांच्या हातातच जायला पाहिजे। तर आता ठाकरे सेनेच्या कार्याध्यक्षपदी आपल्याला आदित्य ठाकरेंचा चेहरा दिसू शकतो, त्याला संजय राऊतांनी दुजोराही दिलेला दिसतोय। 2010 साली युवा सेनेच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरेंची नियुक्ती करण्यात आली होती। 2017 मध्ये मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती। 2018 साली शिवसेना पक्षाचे नेते म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती। 2019 मध्ये वरळी मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून झाले होते। 2019 मध्येच पर्यावरण, पर्यटन आणि शिष्टाचार मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं। 2024 मध्ये वरळी विधानसभा मतदारसंघातून ते पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आले। आदित्य ठाकरेंची राजकीय कारकीर्द आपण पाहिली।